नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पंडित. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. जेथे श्रीरामांच्या चरणकमलांविषयी प्रेम नाही, ते सुख, कर्म आणि धर्म जळून जावोत. ज्याच्यामध्ये श्रीरामांच्या प्रेमाला प्राधान्य नाही, तो योग कुयोग होय आणि ते ज्ञान अज्ञान होय. तुमच्या विना सर्व दुःखी आहेत आणि जे सुखी आहेत ते तुमच्यामुळेच सुखी आहेत. कुणाच्या मनात काय आहे हे तुम्ही सर्व जाणता. तुमची आज्ञा सर्वांना शिरोधार्य आहे. हे कृपाळू, तुम्हाला सर्वांची स्थिती चांगली ठाऊक आहे, म्हणून तुम्ही आश्रमाला जा. इतके म्हणून मुनिराज प्रेमाने भरून गेले. मग श्रीराम प्रणाम करून निघाले आणि ऋषी वशिष्ठ मोठ्या धैर्याने जनकांच्याकडे गेले. गुरुजींनी श्रीरामचंद्रांच्या शील व स्नेहाबद्दल अत्यंत स्वाभाविकपणे जनकराजांना सांगितले आणि ते म्हणाले, महाराज, ज्यामध्ये सर्वांच्या धर्मासह हित होईल असे करा. हे राजन, तुम्ही ज्ञानाचे भांडार, ज्ञानी, पवित्र व धर्मामध्ये धीर आहात. यावेळी तुमच्या विना ही द्विधा स्थिती दूर करण्यास दुसरा कोण समर्थ आहे? मुनी वशिष्ठांचे बोलणे ऐकून जनक प्रेममग्न झाले. त्यांची ती दशा पाहून ज्ञान व वैराग्य यांनाही वैराग्य आले. ते प्रेमात बुडून गेले. मनात विचार करू लागले, आम्ही येथे आलो हे काही चांगले केले नाही. राजा दशरथांनी श्रीरामांना वनात जाण्यास सांगितले आणि स्वतः प्रिय रामांच्या वियोगामध्ये प्राण सोडून आपले प्रेम सिद्ध केले. परंतु आता आम्ही यांना या वनातून आणखी दाट अशा वनात पाठवून आपल्या विवेकाचा मोठेपणा मिरवीत आनंदाने परत जायचे काय? तपस्वी, मुनी, ब्राह्मण हे सर्व ऐकून आणि पाहून प्रेमामुळे व्याकुळ झालेले आहेत. शेवटी प्रसंग पाहून राजा जनक मोठ्या धीराने आपल्या समाजासह भरताकडे गेले. भरताने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले आणि प्रसंगानुरूप चांगले आसन दिले. राजा जनक म्हणू लागले, हे बाळ भरत, तुला श्रीरामांचा स्वभाव ठाऊक आहे. श्रीराम सत्यव्रती आणि धर्मपरायण आहेत. सर्वांचे मन व प्रेम राखणारे आहेत, म्हणून ते संकोचामुळे संकट सहन करीत नाहीत. आता तू जी आज्ञा देशील ती त्यांना सांगू. हे ऐकून भरत पुलकित होऊन आणि डोळ्यात पाणी आणून मोठ्या धीराने म्हणाला, हे तात, तुम्ही आम्हाला पित्याप्रमाणे प्रिय व पूज्य आहात आणि कुलगुरू वशिष्ठ हे माता पित्यांहून अधिक आमचे हित पाहणारे आहेत. विश्वामित्र इत्यादी मुनींचा समाज आहे, मंत्र्यांचा समाज आहे आणि आज ज्ञानाचे समुद्र असलेले तुम्ही सुद्धा उपस्थित आहात. हे स्वामी, मला आपला बालक, सेवक, आज्ञाधारक समजून योग्य सल्ला द्या. या समाजात व पुण्यस्थानात आपणासारख्या ज्ञानी व पूज्य पुरुषाने विचारले आणि त्यावर मी गप्प बसलो तर मला अविचारी समजले जाईल आणि मी बोलणे ऐकून हे वेडेपणाचे ठरेल. तरीही मी लहान तोंडी मोठी गोष्ट सांगतो. हे तात, दैव प्रतिकूल आहे असे समजून मला क्षमा करा. वेद, शास्त्र आणि पुराणे यामध्ये हे प्रसिद्ध आहे आणि जगालाही माहीत आहे की सेवाधर्म हा मोठा कठीण आहे. स्वामी धर्म व स्वार्थ यामध्ये विरोध आहे. दोन्ही एकाच वेळी निभावता येत नाहीत. वैर आंधळे असते आणि प्रेमाला ज्ञान नसते. मी स्वार्थाने बोललो किंवा प्रेमाने बोललो तरी दोन्ही गोष्टींमध्ये चूक होण्याची भीती आहे. म्हणून मला पराधीन समजून श्रीरामांचा रोग, धर्म व सत्यव्रत राखून जे सर्वांना संमत असेल व सर्वांसाठी हितकारक असेल ते सर्वांचे प्रेम ओळखून आपणच त्याप्रमाणे करा. भरताचे बोलणे ऐकून आणि त्याचा स्वभाव पाहून सर्व समाजासह राजा जनक त्याची वाखाणणी करू लागले. भरताचे बोलणे सुगम पण अगम्य, सुंदर, कोमल पण कठोर होते. त्यात अक्षरे थोडी पण अर्थ अत्यंत अपार भरला होता. ज्याप्रमाणे आरशात मुख दिसते आणि आरसा हातात असूनही ते मुखाचे प्रतिबिंब पकडता येत नाही, त्याप्रमाणे भरताची अद्भुत वाणी ही सुद्धा पकडता येत नव्हती. आशय समजत नव्हता, कुणाला काही बोलता येईना. तेव्हा राजा जनक, भरत व मुनी वशिष्ठ सर्व समाजाबरोबर देवतारूपी कुमुदांना प्रफुल्लित करणारे चंद्रमा श्रीराम यांच्याकडे गेले. ही वार्ता ऐकून सर्व लोक काळजीने व्याकुळ झाले. ज्याप्रमाणे पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे मासे व्याकुळ होतात. देवांनी प्रथम कुलगुरू वशिष्ठांची प्रेमविवळ दशा पाहिली, नंतर विदेहांचे उत्कट प्रेम पाहिले आणि मग श्रीरामभक्तीने ओतप्रोत भरलेला भरताला पाहिले. या सर्वांना पाहून स्वार्थी देव घाबरले आणि मनातून निराश झाले. त्यांना सर्वजण श्रीराम प्रेमामध्ये ओथंबलेले दिसून आले. त्यामुळे देव इतक्या काळजीत पडले की सांगता सोय नाही. इंद्र चिंतेने म्हणू लागला की श्रीरामचंद्र हे स्नेह व संकोचाच्या अधीन आहेत,
म्हणून सर्वजण मिळून काहीतरी माया करा, नाहीतर काम बिघडेल असे समजा. देवांनी सरस्वतीचे स्मरण करून तिची स्तुती केली आणि म्हटले की, हे देवी, आम्ही देव तुझे शरणागत आहोत. आमचे रक्षण कर. आपली माया करून भरताची बुद्धी फिरव. कपट रचून देवांच्या कुलाचे रक्षण कर. देवांची चिंता व विनंती ऐकून व ते स्वार्थामुळे मूर्ख झाल्याचे पाहून बुद्धिमती सरस्वती म्हणाली, भरताची बुद्धी पालटा असे तुम्ही मला सांगता? 1000 नेत्रांनीही तुम्हाला सुमेरूसारखा पर्वत दिसत नाही? ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांची माया मोठी प्रबळ आहे, परंतु ते सुद्धा भरताच्या बुद्धीकडे पाहू शकत नाहीत. त्या बुद्धीला भ्रमात पाडण्यास तुम्ही मला सांगता? अरे चांदणे, हे कधी प्रचंड किरणांच्या सूर्याला चोरू शकेल काय? भरताच्या हृदयात श्री सीतारामांचा निवास आहे. जेथे सूर्याला प्रकाश असतो तेथे कुठे अंधार राहू शकतो काय? असे म्हणून सरस्वती ब्रह्मलोकी निघून गेली. रात्री चक्रवाक पक्षी जसा व्याकुळ होतो त्याप्रमाणे देव व्याकुळ होऊन गेले. परंतु मलिन मनाच्या स्वार्थी देवांना दुष्ट सल्लामसलत करून षडयंत्र रचले. प्रबळ मायाजाळ पसरून भय, भ्रम, अप्रीती आणि उद्वेग पसरून टाकले. आजच्यासाठी धन्यवाद.